शौर्य रणरागिणी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वैष्णवी माळवदे। संत नामदेव महाराज संजीवन समाधान सोहळा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण। विशेष वृत्तांत। तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत दिनांक 23 व 24 जुलै रोजी साजरा होत असलेल्या संत नामदेव महाराज व परिवारांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समस्त शिंपी समाज व अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या शिष्टमंडळाने दिले। दरम्यान सदर कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती एक संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समस्त नामदेव शिंपी महाराज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी दिली। बुधवार दिनांक 28 मे रोजी समस्त शिंपी समाज व अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली। यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज नामदास एक संघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट महेश ढवळे, एक संघाचे राष्ट्रीय सचिव तथा केशवराज संस्थेचे प्रमुख रुपेश खांडके, उपाध्यक्ष धनंजय गोंदकर, प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी पंढरीत भक्तिसागर येथे उभारण्यात येणाऱ्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय स्मारक तसेच 675व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली। संत नामदेव महाराज स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे तसेच 675व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही प्रदेशाध्यक्ष गणेश उंडाळे यांनी सांगितले। समाधी सोहळा कार्यक्रमासाठी सहकार्य पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या समवेतही यावेळी संजीवन समाधी सोहळा कार्यक्रम तसेच संत नामदेव महाराज स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली।